वेलकम टू डे 2 इन वाराणसी. सो आज आम्ही चाललो आहोत काशी विश्वनाथच्या दर्शनाला. आणि तिथून कुठे जाणार आहे? काहीच प्लॅन नाहीये ॲज सच. फक्त महत्वाचं काय आहे, काशी विश्वनाथांचे दर्शन घ्यायचं. कॉरिडोर कार आम्ही थोडं फिरलो येतो, त्याचे ग्लिम्स रात्रीच्या आज आम्ही तुम्हाला शेअर करू. त्याच्या व्यतिरिक्त आज परत आम्ही तिथंच आहोत, तिथंच फिरणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त तिथून जवळजवळ 500, 1, 2, 3 किलोमीटरच्या अंतरावर काय अजून लोकेशन्स आहेत. जर मला धोत्रामध्ये नेला, साडीमध्ये चालता आलं तर आम्ही ते फिरू, नाही तर रूमला येऊ, परत चेंज करून परत आम्ही तिथंच जाणार आणि फिरणार. बट आता इमिडिएटली दर्शन करायचं. दर्शनाचं सुगम दर्शनाचं पास वगैरे आम्ही ऑलरेडी काढलेलं आहे. 9:30चा पास काढलाय. आणि आम्ही 8:30 ऑलरेडी इथंच वाजवलेलं होतं. अजून ब्रेकफास्ट करायचं आहे आपल्याला आणि मग जायचं. नारी शृंगार होता आणि पुरुष शृंगार होता. थोडा वेळ गेला, आता आवरले आणि आता निघतोय. ठीक आहे, चल सी यू गाईज. सो मंदिरात जाण्यासाठी आम्ही रिक्षा केली, प्रायव्हेट रिक्षा, कारण आम्ही दोघांनीही खूप चांगले कपडे घातलेले होते. मंदिराच्या इथे पोचलो. हे गेट नंबर 4ला ते बोलवतात. तिथेच सुगम दर्शनचं तिकीट काउंटर आहे. तुम्ही तिथून पण तिकीट काढू शकतात. असं नाही की आधीच बुक करायला लागतं. तरी मी स्टील डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते. आमचं दर्शन झालं, आम्ही छान फोटोज काढले. मोबाईल आतमध्ये अलाउड नाही आहे, सो त्याच्यामुळे आम्ही बाहेर आल्यानंतरचाच व्हिडिओ टाकला, फोटोज टाकलेत. आणि त्याच्यानंतर आम्ही ब्रेकफास्ट केलेला नव्हता, सो आम्ही इथेच कॉरिडॉरमध्येच ब्रेकफास्ट ऑप्शन्स आहेत भरपूर. तिथे चहा पिला, खूप छान होता. उपीटसुद्धा खूप मस्त होतं. आणि त्याच्यानंतर ना तिथल्याच जवळचे मंदिर आम्ही दर्शनासाठी गेलो. ते पशुपतीनाथचं मंदिर आहे. तुम्ही जर गेलात ना तर आवर्जून जा, खूप छान मंदिर आहे. एकदम असं घाटावर, आणि असं वाटतं रिअल पशुपतीनाथला आलेलो आहे. खूप मस्त वाटतं. हे बघा, हे असं घाटावर मंदिर आहे. असं वरतून तुम्हाला पूर्ण घाटाचा नजारा दिसतो. त्याच्यानंतर तिथल्याच जवळच्या ईशा फाउंडेशनच्या या मेडिटेशन सेंटरमध्ये गेलो, योगा सेंटर. तिथे वरती योगा वगैरे चालू होता. आणि मग आम्ही मस्तपैकी बोट राईड केली. बोट राईडमध्ये त्यांनी सगळे घाट फिरवले. त्यांनी एक्सप्लेनेशन वगैरे दिलं नाही की कुठल्या घाटाला काय बोलतात किंवा का ते नाव पडलं आहे XYZ. जसं हरिश्चंद्र घाट आहे तर त्याला हरिश्चंद्र घाट का म्हणतात, हे असं एक्सप्लेनेशन त्यांनी आत्ताच्या बोट राईडमध्ये नाही दिलं. पण तीच बोट राईड आम्ही संध्याकाळी पण केलेली आहे. ते तर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेल. सो त्या व्हिडिओजमध्ये, त्या बोट राईडमध्ये, म्हणजे आरतीच्या वेळेसची बोट राईड आहे ती. सो त्या व्हिडिओजमध्ये, त्या बोट राईडमध्ये त्या गाईडनी किंवा जो बोटमध्ये होता तो माणूस, त्याने सगळे घाट एक से बढ़कर एक एक्सप्लेन केले. अनफॉर्च्युनेटली माझ्याकडे तो व्हिडिओ नाही आहे, पण तुमच्यासाठी ते चांगलं आहे, कारण तुम्हाला ते तिथे जाऊनच एक्सपिरियन्स करता येईल. सो नक्की जा, नक्की व्हिजिट करा. खूप छान आहे, खूप मस्त आहे. आणि एक एक घाटाची कहाणी अशी वेगवेगळी आहे ना, तर ऐकायला खूप इंटरेस्टिंग आहे. आणि हे घाट वगैरे फिरून झाल्यानंतर ना मग आम्ही गेलो मार्केटमध्ये आणि लस्सी पिली. लस्सी छान होती. इकडची लस्सी ना स्वीट नसते, थोडी सेवरी असते, पण दॅट वॉज गुड. सो आम्ही सकाळी काशी विश्वनाथचं दर्शन केलं. बोट राईड, शेअरिंग बोट राईडनी घाट वगैरे फिरलो आणि परत हॉटेलवर आलो. थोडा वेळ रेस्ट केली, ड्रेस चेंज केला. आता परत चाललो आहे आम्ही दशाश्वमेध घाटला गंगा आरती बघण्यासाठी. आणि त्याच्यासोबतच आम्ही थोडेफार चाट पण खाणार आहे. सो ते पण तुम्हाला दाखवतो, चला. आणि त्यांना सगळ्यांना परत तुम्हा सगळ्यांना एक गोष्ट ही सांगायची आहे की ज्यावेळेस तुम्ही घाटावर असताल आणि तुम्ही कोणत्याही बोटवाल्याला भेटताल किंवा शेअरिंग मध्ये किंवा प्रायव्हेट ज्यावेळेस बोट करताल, म्हणजे तुम्हाला रिक्षावाल्यापासून सगळेजण तुम्हाला काही काही सजेस्ट करते. पण तुम्ही घाटावर जा, घाटावर लोकांना बोला, कारण की आम्हाला बाहेर सांगितलं होतं 2,500-3 हजार रुपयाला प्रायव्हेट बोट भेटते आणि 350-400 रुपयाला शेअरिंग बोट भेटते. पण आम्ही तिथे गेले, आम्हाला 100 रुपयात शेअरिंग बोट भेटली. आणि प्रायव्हेट बोट पण त्यांनी 1,800 रुपये सांगितले. पण आता आम्हाला जेव्हा करायचं तेव्हा आम्ही अजून बार्गेनिंग करणार आहे. सो मग म्हणजे इथपासून की तो म्हणत होता तुम्हीच आम्हाला रेट सांगा, त्याच्यावर आपण चर्चा करू. सो द टेक अवे इज व्हेरी सिम्पल की इथं रेट खूप व्हॅरी होतो. आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहतो, आम्हाला हॉटेलपासून घाट अराउंड 2-3 किलोमीटर्स आहेत. आम्ही सकाळी 2-3 लोकांना विचारलं तर एक जण 300 सांगतो, एक जण 400 सांगतो, एक जण 200 सांगतो. आणि नॉमिनल 25 रुपीज मध्ये शेअरिंग मध्ये तुम्ही जाऊ शकता. फक्त एवढंच की शेअरिंग मध्ये जायला तुम्हाला 2-3 मिनिटं वेट करावं लागेल, थोडं वॉकिंग वगैरे करावं लागेल. वॉक तुमचा if you are having a challenge in completion of your 10,000 steps, please come to Banaras. इथं तुमचे 15-20 हजार एका दिवसात होऊन जाते. माझ्या आतापर्यंत 12,500 झाल्यात. सो सी यू गाईज. सो हा फक्त सकाळपासूनचा काउंट आहे.
आणि जर वीकलीमध्ये बघितलं तर टॉप परफॉर्मर. आम्ही काल ऑलमोस्ट 13,000पर्यंत स्टेप्स झालेले, ते पण आम्ही हाफ डेच फिरलेलो. सो आज सुद्धा आम्ही दुपारी हॉटेलमध्ये आराम केलाय. हो, पण आता किती 6,300 झालेत माझे स्टेप्स. रात्री बघूया किती होतात. सो आता आम्ही आलो आहे सगळ्यात वर्ल्ड्स मोस्ट फेमस काशी चाट भंडारचं चाट ट्राय करायला. आम्ही इथे सगळे चाट ट्राय करणार आहे. 2 चम्मच. सो सगळ्यात पहिले त्यांचा सगळ्यात फेमस टमाटर चाट कसं आहे? चांगलं आहे. म्हणजे आम्ही परत मागवलं 2दा आणि त्याच्यानंतर ना पण 2-3 दिवसांनी परत जाऊन खाल्लं. आलू पापडी काय ते आलू टिक्की चाट, पालक पत्ता चाट तर एक नंबर होतं. केसर कुल्फी सगळं खाल्लं आणि त्याच्यानंतर ना साहेबांना प्यायचा होता चहा. चहा पिला आणि मग आम्ही गेलो दशाश्वमेध घाटाच्या आरतीला, जी संध्याकाळी असते. सो खूप गर्दी असते. तुम्हाला जर जायचं असेल तर तुम्ही दुपारी 3-4 वाजताच तिथे जाऊन आधी सीट रिझर्व्ह करून ठेवा. ऑब्व्हियसली पैसे असतात. आम्ही बोटमध्ये केलं. बोटचे पण आम्हाला चार्जेस लागले ₹100-100. बट इट्स ओके. दॅट वॉज वर्थ इट फॉर अस. कारण आरती पण छान दिसली. थोडी लांबून दिसली, पण एक्सपिरियन्स बेस्ट होता. हे सगळं केलं. त्यांचीच बोट राईड केली, जी विथ एक्सप्लेनेशन ऑफ घाट्स होती. मस्त फोटोज काढले आणि त्याच्यानंतर डे एंड केला आम्ही थंडाईसोबत. थँक यू. बाय बाय.